नमस्कार. कधी-कधी आयुष्यात एक असा टप्पा येतो ना, जिथे वाटतं सगळं आपल्या विरोधातच चाललंय. हो, अगदी. आपण कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. अडचणी जणू काही आपली पाठच सोडत नाहीत. कामात बघा, नात्यांमध्ये किंवा अगदी तब्येतीत. सगळीकडून आव्हानं उभी राहतात, खरंय. पण आज आपण जरा वेगळ्या अँगलने बोलणार आहोत. म्हणजे एका लेखात असं म्हटलंय की हा जो कठीण काळ असतो ना, तो उलट एका मोठ्या चांगल्या बदलाची सुरुवात असू शकतो. हो, हे अगदी खरंय. अनेकदा अत्यंत कठीण परिस्थितीतच भविष्यातल्या चांगल्या गोष्टींची बीजं पेरलेली असतात असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. आज आपण चांगले दिवस येण्यापूर्वीचे 7 संकेत याच लेखावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे नक्की कोणते बदल किंवा अनुभव आहेत जे सांगतात की हां, आता काहीतरी चांगलं घडणार आहे. बरोबर. आणि आपलं उद्दिष्ट पण हेच आहे की हे संकेत फक्त वरवरचे न पाहता त्यांच्या मागे काय लॉजिक असू शकतं, त्यांचा आपल्या मानसिक भावनिक स्थितीशी काय संबंध आहे, हे जरा खोलवर जाऊन बघूया. नक्कीच. चला तर मग या 7 संकेतांच्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला संकेत थोडासा म्हणजे अनपेक्षित वाटू शकतो. तो म्हणजे अडचणी कमी होण्याऐवजी त्या वाढतात. बरोबर, अगदी बरोबर. याला आपण म्हणू शकतो की अंधार अधिक गडद होणे. म्हणजे असं वाटायला लागतं की अरे, एक समस्या संपते न संपे तोच दुसरी समोर उभी. हो ना. नोकरीत काहीतरी नवीन अडचण, जवळच्या माणसाशी मतभेद किंवा आरोग्याची तक्रार वाढणं. जणू काही काय म्हणतात त्याला, अडचणींची मालिका सुरू होते. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय. म्हणजे चांगले दिवस येणार असतील तर अडचणी वाढायला कशाला लागतील? सामान्यपणे तर वाटेल की आता सगळं ठीक व्हायला हवं. मग हा उलटा प्रकार का होतो? यामागे लेखात एक विचार मांडला आहे. तो असा की मोठ्या सकारात्मक बदलासाठी आपल्याला आतून तयार व्हावं लागतं. एक प्रकारे तयारी. हो, जसं सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच काहीसं. या वाढत्या अडचणी कदाचित आपल्याला जास्त कणखर बनवतात, आपली सहनशक्ती वाढवतात. अच्छा. हा एक प्रकारचा ब्रेकिंग पॉइंट असू शकतो, जिथे जुन्या गोष्टी आपल्या जुन्या मर्यादा तुटायला लागतात, जेणेकरून नवीन काहीतरी चांगलं उदयाला येऊ शकेल. म्हणजे ही एक प्रकारची शेवटची परीक्षा आहे असं म्हणायचं का, जी आपल्याला येणाऱ्या चांगल्या काळासाठी जास्त स्ट्रॉंग बनवते? अगदी अगदी तसंच. ठीक आहे, हे थोडंफार पटतंय आता. मग दुसरा संकेत काय सांगतो? तो पण असाच काहीसा चॅलेंजिंग आहे का? हो, काही प्रमाणात तसाच आहे. दुसरा संकेत आहे जुनी नाती, जुन्या सवयी किंवा जागा या आपल्याला परक्या वाटू लागतात किंवा त्यांपासून नकळत दुरावा निर्माण होतो. म्हणजे बघा, अनेक वर्षांचे मित्र अचानक आपल्याला थोडे दूरचे वाटू लागतात किंवा पूर्वी ज्या कामात खूप इंटरेस्ट होता तेच काम आता कंटाळवाणं वाटू लागतं. असं होतं खरं कधी कधी. हो, किंवा ज्या गोष्टी पूर्वी खूप आनंद द्यायच्या त्या आता तितक्या महत्वाच्या वाटत नाहीत, निरर्थक वाटू लागतात. अरे देवा, हे तर खूप भावनिकदृष्ट्या कठीण असेल ना? माणसं दुरावणं किंवा आपल्या ओळखीच्या गोष्टींपासून मन उडणं हे त्रासदायक नाही का? असं का होतं? नक्कीच, हे सुरुवातीला त्रासदायक वाटू शकतं, यात शंका नाही. पण लेखात याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलंय. हे एका अर्थाने जागा रिकामी करणं आहे. जागा रिकामी करणं? हो, पण त्याहून महत्वाचं काय आहे की हा आपल्या आतल्या बदलाचा परिणाम असतो. आपली स्वतःची ओळख, आपले प्राधान्यक्रम बदलत असतात, कळत नकळत. त्यामुळं पूर्वी जे आपल्यासाठी योग्य होतं ते आता आपल्या बदललेल्या स्वरूपाला मॅच होत नाही. जसं आपण मोठे झाल्यावर लहानपणीचे कपडे फिट होत नाहीत तसंच काहीसं. अच्छा, म्हणजे हे फक्त बाहेरच्या गोष्टी बदलणं नाही, तर आपण स्वतः आतून बदलत असतो आणि त्यामुळे जुने बंध किंवा सवयी आता लागू होत नाहीत. बरोबर. आणि मग नवीन ऊर्जा, नवीन विचार, नवीन संधींना आयुष्यात यायला जागा मिळते. ही एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया आहे, जरी ती अस्वस्थ करणारी असली तरी. अगदी अगदी बरोबर. ही एक प्रकारची भावनिक आणि मानसिक साफसफाईच म्हणता येईल. आणि याच बदलांशी जोडलेला आहे तिसरा संकेत. कोणता? तो म्हणजे मनात एक प्रकारची तीव्र अस्वस्थता किंवा बेचैनी जाणवणं. बेचैनी म्हणजे नेमकं कसं? सतत चिंता वाटणं वगैरे? चिंता नाही म्हणता येणार, पण एक प्रकारची खोल अस्वस्थता, तळमळ. मनात सतत प्रश्न येतात, मी नक्की काय करतोय, माझ्या आयुष्याचा खरा अर्थ काय आहे, मला खरंच हेच हवंय का? सगळं काही वरवट ठीकठाक चालू असलं तरी आतून काहीतरी चुकल्यासारखं, अपूर्ण असल्यासारखं वाटत राहतं. हो, हे अगदी रिलेट करता येतंय. पण या बेचैनीला सकारात्मक संकेत कसं म्हणायचं? ही तर निगेटिव्ह भावना वाटते ना? बरोबर आहे, वरवर पाहता तसं वाटू शकतं,
पण लेखात काय म्हटलंय की ही बेचैनी म्हणजे अनेकदा आपल्या आत्म्याची हाक असू शकते. आत्म्याची हाक? हो, आपला अंतरात्मा आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतो की आता बदलायची वेळ आलीय. आयुष्याचा एक टप्पा संपून नवीन अधिक अर्थपूर्ण टप्प्याकडे जाण्याची ही सूचना असू शकते. अच्छा. हे बेचैनी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ढकलते. आपल्या खऱ्या इच्छा काय आहेत, आपलं खरं ध्येय काय आहे याचा शोध घ्यायला लावते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ही अस्वस्थता आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर योग्य दिशा देण्यासाठी आहे. अगदी. जणू काय आतून कोणीतरी आपल्याला हलवून जागं करते की अरे इकडे नाही, जरा तिकडे बघ. ह्या विचाराने त्या बेचैनीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो की. बरोबर. आणि जेव्हा आपण या आंतरिक आवाजाकडे लक्ष द्यायला लागतो तेव्हा मग चौथा संकेत दिसू लागतो. तो काय आहे? तो म्हणजे नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक वातावरणापासून दूर जाण्याची एक नैसर्गिक इच्छा निर्माण होते. म्हणजे कशा प्रकारची नकारात्मकता तुम्ही म्हणताय? उदाहरणार्थ, पूर्वी ज्या गॉसिपमध्ये किंवा इतरांबद्दल बोलण्यात वेळ जायचा त्यात आता रस वाटत नाही, किंवा उगाच टीका करण्यात, होतं असं. किंवा नकारात्मक बातम्या बघून सोशल मीडियावरची भांडणं वाचून थकवा जाणवतो. अशा लोकांपासून किंवा अशा चर्चांपासून आपण आपोआपच दूर राहायला बघतो. हो, हे मी स्वतः अनुभवलं आहे. शांतता जास्त हवीहवीशी वाटायला लागते. लोकांच्या गर्दीपेक्षा किंवा मोठ्या आवाजापेक्षा एकांत जास्त आवडायला लागतो. बरोबर. पुस्तक वाचणं, निसर्गात फिरणं किंवा नुसतं शांत बसून विचार करणं यात जास्त समाधान मिळतं. याचा अर्थ काय होतो? लेखातील विचारानुसार हा आपल्या ऊर्जेच्या पातळीतला बदल दर्शवतो. आपण नकळतपणे निम्न ऊर्जा पातळी म्हणजे लोअर व्हायब्रेशनल एनर्जी, जी भीती, राग, गॉसिप यांच्याशी जोडलेली असते, त्यापासून दूर जातो. अच्छा. आणि उच्च ऊर्जा पातळी हायर व्हायब्रेशनल एनर्जीकडे आकर्षित होतो. ही उच्च पातळी शांतता, प्रेम, कृतज्ञता, सजगता यांच्याशी जोडलेली आहे. वा, म्हणजे हा फक्त सवयीतला बदल नाहीये, तर आपल्या एकूण अस्तित्वाच्या पातळीवरचा बदल आहे. आपण जास्त पॉझिटिव्ह आणि शांत व्हायब्रेशन्सकडे खेचले जातो. अगदी. हा खरंच एक महत्वाचा टप्पा वाटतोय. आता पाचवा संकेत काय आहे? पाचवा संकेत थोडा गूढ वाटेल, पण खूप आशादायक आहे. तो म्हणजे अचानक छोट्या छोट्या सकारात्मक गोष्टी किंवा संकेत मिळू लागतात. याला सिंक्रोनिसिटी असंही म्हणतात. सिंक्रोनिसिटी म्हणजे योगायोग म्हणायचं का? कसे संकेत असतात हे? जरा उदाहरण द्याल? हो, योगायोगच, पण ते इतके अर्थपूर्ण वाटतात की केवळ योगायोग म्हणवत नाही. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहात आणि अचानक कुणीतरी जुनं देणं परत करतं, किंवा मदतीचा एखादा अनपेक्षित प्रस्ताव येतो, किंवा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताय आणि अचानक रेडिओवर किंवा एखाद्या पुस्तकात किंवा अगदी मित्राच्या बोलण्यातून ते उत्तर मिळतं. असं होतं. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते, जी तुम्हाला नेमका हवा असलेला सल्ला किंवा मदत देते. पण अनेकदा असं वाटू शकतं की हे निव्वळ योगायोग आहेत. आपण उगाच त्यात अर्थ शोधतोय. यात कितपत तथ्य मानावं हा प्रश्न पडतोच. हो, हा प्रश्न महत्वाचा आहे. लेखात याकडे असं पाहिलं जातं की हे केवळ योगायोग नसून आपण योग्य मार्गावर आहोत आणि हे विश्व, युनिवर्स आपल्या सोबत आहे याची ही सूक्ष्म चिन्ह आहेत. अच्छा. अर्थात हा विश्वासाचा आणि दृष्टिकोनाचा भाग आहे. पण जेव्हा असे अनुभव वारंवार येतात तेव्हा ते आपल्याला एक प्रकारची दिशा देतात, उमेद देतात. ते सांगतात की जरी मार्ग कठीण असला तरी आपण एकटे नाही आहोत आणि मदत मिळत राहील. पटतंय. म्हणजे या संकेतांकडे लक्ष दिलं तर एक प्रकारचा दिलासा मिळू शकतो की गोष्टी योग्य दिशेने चालल्या आहेत. हे ऐकून छान वाटलं. हो, नक्कीच. यानंतरचा सहावा संकेत तर आणखीनच आपल्या आतल्या जगाशी संबंधित आहे असं वाटतंय. अंतर्मनाची किंवा इंट्युशनची ताकद वाढणे. अगदी बरोबर. जसजसे आपण या बदलाच्या प्रक्रियेतून पुढे जातो तसतसा आपला आतला आवाज म्हणजे इंट्युशन अधिक स्पष्ट आणि प्रभावी होत जातो. जास्त क्लिअर होतो. हो, आपली इंट्युशन आपल्याला जास्त अचूक मार्गदर्शन करू लागते. म्हणजे आतून एखादी गोष्ट करावी किंवा करू नये असं तीव्रतेने वाटणं आणि नंतर तेच योग्य ठरणं असं काही. तसंच. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल आतून एक स्पष्ट भावना येणं जी नंतर खरी ठरते. हो, अगदी तसंच. या माणसावर विश्वास ठेवू नकोस किंवा हा निर्णय घेणं योग्य ठरेल असे स्पष्ट संदेशातून येतात. पूर्वी जिथे आपण कदाचित दुसऱ्यांच्या मतांवर जास्त अवलंबून होतो, किंवा समाजाच्या दबावाखाली निर्णय घेत असू, तिथे आता आपल्या आतल्या आवाजावरचा विश्वास वाढतो. आपण बाहेरील गोंधळापेक्षा आपल्या आंतरिक सत्याकडे अधिक लक्ष देऊ लागतो. याचा अर्थ आपण आपल्या हायर सेल्फ म्हणजे आपल्या अधिक विकसित
ज्ञानी स्वरूपाशी कनेक्ट होतोय असं म्हणता येईल का, जिथे आपल्याला बाहेरच्या गायडन्सपेक्षा आतूनच दिशा मिळू लागते? हो, लेखातील विचार अगदी याच दिशेने जातो. हे स्वतःच्या अधिक प्रगल्भ ज्ञानाशी जोडल्या जाण्यासारखं आहे. आपला आत्माच आपल्याला योग्य मार्ग दाखवू लागतो. सातवा संकेत अनुभवायला येतो. आणि तो कोणता आहे? तो आहे, बाहेर कितीही गोंधळ किंवा अराजकता म्हणजे कॅओस असला तरी आतून एक प्रकारची खोल शांतता आणि स्थिरता अनुभवणं. हे कसं शक्य आहे? म्हणजे बाहेरची परिस्थिती अजून सुधारलेली नाहीये, आव्हानं अजूनही आहेत, पण तरीही आतून शांत वाटतं. हो, हेच तर या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. बाहेर वादळ चालू असलं तरी आत कुठेतरी खोलवर एक शांत तळ आहे याची जाणीव होते. गोष्टी अजूनही कठीण असू शकतात, पण त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. एक प्रकारचा स्वीकार येतो मनात आणि त्यासोबतच एक दृढ विश्वास येतो की सगळं काही ठीक होणार आहे, काहीतरी चांगलं घडणारच आहे. अच्छा. चिंता आणि भीतीची जागा एक प्रकारची आश्वासक शांतता घेते. म्हणजे हा परिस्थिती बदलण्याआधी आपल्या मानसिक स्थितीत होणारा बदल आहे. जणू काही आपण निकालाची वाट न पाहता पास होणार असल्याची खात्री बाळगतो. अगदी तसंच. परफेक्ट उदाहरण. ही भावना म्हणजे जणू काही चांगल्या दिवसांनी दारावरची टकटक आपल्याला ऐकू येऊ लागलीये. वा. लेखात म्हटल्याप्रमाणे ही आंतरिक शांतता, बाहेरच्या परिस्थितीशी विसंगत वाटणारी ही स्थिरता, हे चांगले दिवस अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं निश्चित लक्षण मानलं जातं. तर हे होते चांगले दिवस येण्यापूर्वीचे 7 संकेत. खरंच सांगायचं तर ही चर्चा ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जर सध्या कोणाच्या आयुष्यात खूप अंधार किंवा अडचणींचा काळ चालू असेल तर निराश होण्याची किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही. निश्चितच. हे संकेत आपल्याला आठवण करून देतात की कठीण काळ हा अनेकदा एका मोठ्या आणि सकारात्मक बदलाची, एका ट्रान्सफॉर्मेशनची तयारी असतो. जुन्या गोष्टी सुटणं, मनात बेचैनी वाढणं, शांततेची ओढ लागणं, ते सिंक्रोनिसिटीचे अनुभव येणं, इंट्युशन वाढणं आणि गोंधळातही शांतता मिळणं, हे सर्व बदल आपल्याला एका नव्या आणि उज्ज्वल अध्यायासाठी तयार करत असतात. मला वाटतं लेखातील एक कल्पना इथे खूप महत्वाची ठरते. जसं प्रत्येक रात्रीनंतर पहाट होतेच किंवा वादळानंतर शांतता येतेच, बरोबर तसंच या कठीण काळानंतर चांगले दिवस नक्की येतात. हा कदाचित निसर्गाचाच नियम आहे. अगदी. मुख्य म्हणजे विश्वास ठेवणं आणि धीर धरणं. हा प्रवास सोपा नसतो, हे खरंय, पण तो निरर्थकही नसतो. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो, आपल्याला अधिक मजबूत बनवतो. खरंय. श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चालत राहणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न नक्की विचारावा असं मला वाटतं. कोणता? की या सगळ्या प्रवासात, या संकेतांच्या अनुभवात आपल्या अंतर्मनाने, आपल्या इंट्युशनने आपल्याला कोणता असा महत्वाचा संदेश दिला आहे ज्याकडे आपण कदाचित पुरेसं लक्ष दिलं नसेल. आता त्या आवाजाकडे अधिक कान देण्याची गरज आहे का, याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.